आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण. नागपूरच्या ओजस देवतळेचा सन्मान. समाजाला पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान सुरू केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गडचिरोली इथं प्रतिपादन. झोपडपट्टी वासियांच्या मालकीच्या जागेला तारण ठेवून घेता येणार कर्ज. आणि पूर्व विदर्भात जिल्हानिहाय पर्यटन सर्किट विकसित करण्यासाठी बृहद आराखडा तयार करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण केलं. यावेळी अर्जुन पुरस्कारानं तीरंदाज आदिती स्वामी आणि ओजस देवतळे, क्रिकेटपटू मोहम्मद शमी, टेनिसपटू ऐहिका मुखर्जी यांच्यासह इतर खेळाडूंना राष्ट्रपतींनी गौरवलं. नागपूरचा ओजस देवतळे हा सध्या जगात 9व्या क्रमांकावर असलेला भारतीय तीरंदाज आहे. मागील वर्षी बर्लिन इथं जागतिक तीरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड स्पर्धेत त्यानं सुवर्णपदक जिंकलं. असं करणारा तो पहिला भारतीय पुरुष तीरंदाज ठरला. 2022च्या आशिया कप आणि 2023च्या तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेतही त्यानं पदक प्राप्त केलं. याशिवाय मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरुखकर यांना द्रोणाचार्य पुरस्कार राष्ट्रपतींनी आज प्रदान केला. यावेळी राष्ट्रपतींनी द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार आणि क्रीडा प्रोत्साहन पुरस्कारांचंही वितरण केलं. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह विविध मान्यवर आणि खेळाडूंचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते. महिला सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब आणि समाज सक्षम होतो. त्यामुळे संपूर्ण समाजाला पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान सुरू केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली इथं सांगितलं. महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे यावेळी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात आता उद्योग येत असून लवकरच रेल्वे, विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे मागास जिल्हा अशी ओळख पुसली जात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारनं 13 कोटी महिलांना उद्योगासाठी कर्ज दिल्याचं सांगून सर्व महिलांच्या हाताला काम मिळेपर्यंत मुख्यमंत्री सशक्तीकरण योजना सुरू राहील अशी ग्वाही दिली. 2030 पर्यंत गडचिरोली जिल्हा विकसित जिल्हा म्हणून नावारूपास येईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आलं. शिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानितही करण्यात आलं. देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाची दारं खुली करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक या चित्रपटाला करसवलत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या. चित्रपटांवर आकारण्यात येणाऱ्या 18% जीएसटीपैकी प्रत्येकी 9% रक्कम केंद्र आणि राज्य शासनाला मिळत असते. राज्याच्या वाट्याला येणाऱ्या रकमेची कर सवलत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं कार्य अलौकिक असून ते भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा चित्रपट सहाय्यभूत ठरणार असल्यानं चित्रपटाला कर सवलत दिली पाहिजे असं मत पवार यांनी व्यक्त केलं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई इथं आज पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. वातावरण बदलाच्या आजच्या काळात कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्यासाठी येत्या काळात राज्यात 10 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन शिंदे यांनी यावेळी केलं. बांबूमध्ये पर्यावरण समतोल राखण्याची प्रचंड क्षमता आहे. एक बांबू 320 किलो प्राणवायू निर्माण करतो आणि कार्बन मोठ्या प्रमाणावर शोषून घेतो. बांबू लागवडीतून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत होते. ऊसापेक्षा बांबू लागवड जास्त फायदेशीर आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी काल नाशिक इथं होणाऱ्या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. या महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकच्या ब्रँडिंगची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. 12 ते 17 जानेवारी दरम्यान नाशिकच्या तपोवन परिसरात होणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
नागपूर शहरातील विविध भागात महानगरपालिका, नजूल, रेल्वे, नागपूर सुधार प्रन्यास यासह खासगी मालकीच्या जागांवर मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या वसल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टीवासियांना पट्टे वाटप केलं होतं, पण आता त्यावर कर्ज घेणं सोयीचं करून दिलं आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासियांच्या मालकीच्या जागेला तारण ठेवून कर्ज घेता येणार आहे. यासाठी विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांनी सतत पाठपुरावा केला होता. नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपाच्या जागेवर भूखंड तयार करून भाडेपट्ट्यावर जागा देण्यात आली आहे. झोपडपट्टीतील झोपडीधारक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अतिरिक्त भार पडू नये म्हणून मनपानं मंजूर केलेल्या भूखंडावर बांधकाम करावयाचं असल्यास बँकेकडून कर्ज घेण्याकरिता मनपाच्या धोरणातील नियमानुसार औद्योगिक आणि वाणिज्यिक प्रयोजनाकरिता 0.5% तर निवासी आणि अन्य प्रयोजनाकरिता 0.25% तारण शुल्क वसूल करून बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना उच्च न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. 1 लाखाच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे, अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. संपूर्ण नागपूर जिल्ह्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये आगामी 3 सप्टेंबर रोजी तान्हा पोळा, 11 सप्टेंबर रोजी महालक्ष्मी पूजन अर्थात ज्येष्ठा गौरी पूजन आणि 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन या 3 सुट्ट्यांचा समावेश आहे. हा आदेश नागपूर जिल्ह्यातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयं आणि बँका यांना लागू होणार नाही, अशी माहिती बिदरी यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात काल आयोजित करण्यात आली होती. यावेळी विदर्भातील नागपूर आणि अमरावती विभागातील 11 जिल्ह्यांचा आढावा पवार यांनी घेतला. नागपूर विभागात व्याघ्र प्रकल्पांसह विविध निसर्ग पर्यटन स्थळांवर पर्यटकांना निवासासह विविध सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हानिहाय पर्यटन सर्किट विकसित करण्यासाठी बृहत आराखडा तयार करा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशा सूचना पवार यांनी दिल्या. प्रत्येक जिल्ह्यांनी आपल्या जिल्ह्यात खासगी गुंतवणूक आकर्षित करणं, निर्यात वाढवणं तसंच राज्यासह केंद्रीय योजनांच्या अभिसरणाद्वारे अधिकाधिक निधीचा वापर करण्याचे निर्देश देखील पवार यांनी दिले. सर्वसामान्य होतकरू युवक आणि नागरिकांकरिता स्टार्टअप आणि नाविन्यपूर्ण उद्योगांना प्रोत्साहन मिळावं तसंच वर्धा जिल्ह्यात नवउद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी वर्धा इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून इन्क्युबेशन आणि बिझनेस फॅसिलिटी सेंटर उभं राहणार आहे. यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भारतीय व्यवस्थापन संस्था आणि जिल्हा प्रशासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. वर्धा इथल्या शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या परिसरात कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या या सेंटरची स्थापना भारतीय व्यवस्थापन संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं होणार आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या उद्योगावर आधारित विविध योजना, कर्ज मिळवण्यासाठी लागणारं मार्गदर्शन, उद्योगांमध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महिलांच्या T20 मालिकेतला भारताचा तिसरा आणि अंतिम सामना आज रात्री 7 वाजता नवी मुंबईतल्या DY पाटील मैदानावर होणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकून बरोबरी केली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचं दोन्ही संघांचं उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या 5 T20 मालिकांमध्ये भारतानं केवळ 1 मालिका जिंकली आहे. शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासोबतच अनेक महत्वाचे क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. 2022-23 या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी दिनांक 22 जानेवारीपर्यंत क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 14 ते 16 अंश दरम्यान स्थिरावलं आहे. वाशिम इथं सर्वाधिक किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. दरम्यान नागपुरात आजही ढगाळ वातावरण असून किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण, नागपूरच्या ओजस देवतळेचा सन्मान, झोपडपट्टीवासियांच्या मालकीच्या जागेला तारण ठेवून घेता येणार कर्ज आणि पूर्व विदर्भात जिल्हानिहाय पर्यटन सर्किट विकसित करण्यासाठी बृहत आराखडा तयार करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.